नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण पाहणार आहोत आपल्या कुंडलीतील गुरुग्रह। कुंडलीमध्ये आपल्या जर गुरुग्रह मजबूत असेल तर आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत नाही। परंतु एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर बळकट नसेल तर मात्र त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागतो। म्हणजेच कोणतेही काम त्याचं होत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा अडकलेले पैसे असतील किंवा कर्जाचा डोंगर होऊन बसतो किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात। कोणतेही काम करायला गेलं तर त्याचा मुहूर्त मिळत नाही आणि ते कामसुद्धा आपल्या हातून पूर्ण होत नाही। तर या प्रकारच्या समस्या आपल्याला फक्त गुरुग्रह बळकट नसल्यामुळे होत असतात आणि तोच बळकट करण्यासाठी मी इथे काही उपाय सांगणार आहे। ते उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमधील गुरुग्रह आपला मजबूत होऊन जातो आणि आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण कधीच राहत नाही। त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे गुरुवारी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर उपवास करायचा आहे। उपवास हा कंपल्सरी करावाच, त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह बळकट होण्यास हळूहळू सुरुवात होते आणि आपल्याला गुरूंची साथसुद्धा मिळते, म्हणून आपल्याला उपवास करायचा आहे। त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णुदेव यांचं कोणतंही स्तोत्र किंवा मंत्रपठण करायचं आहे। त्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होते। त्याचप्रमाणे आपल्याला पिवळे अन्न किंवा पिवळे पक्वान्न यांचं सेवन करायचं आहे। म्हणजे आपल्याला पिवळ्या प्रकारचे पदार्थ गुरुवारच्या दिवशी खायचे आहेत। म्हणजेच या दिवशी आपला उपवास असल्यामुळे केळी, आंबा किंवा अननस अशा पिवळ्या कलरची फळे आपल्याला खायची आहेत। यामुळे आपल्याला शुभफल प्राप्त होते आणि कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे दुसरा उपाय म्हणजे गुरुवारी केळीच्या झाडाला आपल्याला पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पित करायच्या आहेत। त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी आपल्याला बृहस्पती संबंधीच्या वस्तू दान केल्यामुळे अनेक दोषांपासून मुक्ती मिळत असते। तर या वस्तू म्हणजे काय, तर आपण फळे सुद्धा अर्पण करू शकतो पिवळ्या रंगाची, म्हणजे केळी, अननस, संत्री अशा पद्धतीची फळे आपण इतर लोकांना किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना आपण दान केले तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये जर अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर त्यासाठी आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत। त्यामध्ये पिवळी फुले, पिवळे वस्त्र, साखर, लाकडी घोडा, चण्याची डाळ, हळद, ताजी फळे, मीठ, स्वर्णपत्र, पितळ इत्यादींचे आपण जर दान केले तर अशुभ प्रभाव नाहीसा होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे समृद्धीचे प्रतीक मानलेली आपली माता लक्ष्मी आणि विष्णुदेव यांची सेवा गुरुवारच्या दिवशी केल्यामुळे आपल्याला अधिक फळ मिळत असते आणि त्यामुळे आपल्या सर्व काही अडचणी दूर होण्यास मदत होतात। पैशांसंबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होते। आता त्यानंतरचा उपाय म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये चण्याची डाळ आणि गूळ घालायचं आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून एक गोळा बनवायचा, म्हणजेच एक घास बनवायचा आणि तो आपल्याला गाईला खायला गुरुवारच्या दिवशी द्यायचा आहे। त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला शुभ फल देत असतो। त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये नित्य नियमाने चिमूटभर हळद टाकून त्यानंतर आपल्याला त्या पाण्याने आंघोळ करायची आहे। यामुळे आपल्या शरीरामधले जे काही दोष असतील किंवा ग्रहदोष असतील ते निघून जाण्यास मदत होते आणि आपला गुरु मजबूत होऊन आपल्या अडचणी आणि आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सुटण्यासाठी आपल्याला मार्ग मोकळा होतो। तर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बळकट होण्यासाठी मी हे काही उपाय सांगितलेले आहेत। जर तुमच्या कुंडलीमध्ये असा दोष असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा। सर्वांना याचा फायदा होतो आणि तुम्हाला सुद्धा होणार आहे। त्यामुळे मनापासून हे उपाय करा आणि आपल्या कुंडलीतील जो ग्रहदोष आहे तो लवकरात लवकर दूर करा। तर ही होती छोटीशी माहिती मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।